नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची लढाई समजल्या जाणाऱ्या मुदखेड नगरपालिकेवर आता तिहेरी लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला मुदखेड नगरपालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट व भाजपमध्ये तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शीला राजबहादूर कोतावार हे मागील वेळेचे माजी नगरसेवक होते. भाजपकडून विश्रांती माधव कदम व गिरजाबाई माधव पचलिंगे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या आहेत, तर MIM कडून हिना कोसर अजिमोद्दीन यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुदखेड नगरपालिकेत एकूण 21,049 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 10 प्रभाग असून 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष अशी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसने घरोघरी जाऊन प्रचारास सुरुवात केली, तर भाजपने सभा, कॉर्नर बैठका, मीटिंग व याकडे प्रचाराचा जोर वाढला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील मतदारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. आणि आता परिस्थिती काय आहे? आमच्या इथं काँग्रेस पक्षातर्फे 20 उमेदवार आहेत आणि 1 नगराध्यक्ष. काय प्रमुख मुद्दे घेऊन निवडणुकीत विकासाचे मुद्दे आहेत. मुदखेडमध्ये विकास करायचा आहे. या 15 वर्षात काहीच विकास झाला नाही. 20 वर्षात तो 5 वर्षात विकास करून दाखवायचा आहे. प्रमुख लढत BJP सोबत. वंचित आणि काँग्रेसची युती झाली होणार होती, पण काय कारणानं तुटली पक्षश्रेष्ठीला माहीत आहे, मला काय माहिती. त्याचा काय फटका बसणार आहे का तुम्हाला? नाही, बसणार नाही, कारण इथले वंचितचे लोक आमच्या पाठीशी आहेत. यापूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये निवडणूक व्हायची. आता अशोक चव्हाण भाजपामध्ये गेलेत आणि त्यांचा हा मतदारसंघ आहे, पारंपरिक मतदारसंघ. त्याचा फटका आता कुठेतरी बसणार आहे का? नाही, काय आम्हाला काहीच फटका बसणार नाही, कारण अशोकराव चव्हाणचा काँग्रेसला फटका इथं बसणार नाही. काय विजन असेल, काय मुद्दे असेल, नवीन काय करण्याची संधी? खूप काही करायचं आहे आम्हाला नवीन. इथं खूप कामं राहिलेले आहेत. या 25 वर्षात काहीच कामं केले नाहीत, पण आता इथून आम्ही निवडून आल्यावर गावाचा विकास करणार म्हणजे करणार. काय मुद्दे असतील? मुदखेड शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या विकासाची कामं केले जातात, त्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये खूप काही असे विकासाचे मुद्दे आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर रस्ते, नाली हे प्रश्न आहेत. तालुक्याच्या ठिकाणी ज्या म्हणजे विकासाची आवश्यकता असते, जसे की शासकीय कार्यालय, हे सुद्धा मोठे मुद्दे आहेत. या ठिकाणी मागच्या 20 वर्षापासून अशोकरावजी चव्हाण यांच्याकडं इथली सत्ता होती, परंतु या ठिकाणी फक्त आणि फक्त गुत्तेदारांचेच घरं भरल्या गेलेले आहेत. विकास कुठलाच झाला नाही. मुदखेडच्या जनतेला विकासाच्या नावावर भुरळ पाडण्यात आलेली आहे आणि त्यांची दिशाभूल करून आतापर्यंत मतदान घेत आलेले आहेत. हे सगळे आज भाजपला सुद्धा मुदखेडमध्ये कुठलंच काही हे नाही. मुदखेडची जनता काँग्रेसच्या पाठीमागं आहे. दलित, मुस्लिम वर्ग, त्याच्यानंतर ओपनचे सर्व, जसे की आता विशेष सांगायचं म्हणजे मुदखेड शहरामध्ये OBC, ओपन, मुस्लिमच्या ह्या सर्व जातीनिहाय ह्याच्या ठिकाणी आरक्षण असताना BJPने एकही उमेदवार ओपनचा दिले नाही. आम्ही काँग्रेसनं ओपनचे उमेदवार, दलिताचे उमेदवार, वंचितचे सगळ्याचे उमेदवार दिलेत. प्रत्येक मुदखेड शहर म्हणजे 18 पगड जातीचं गाव आहे. या ठिकाणी काँग्रेसनं प्रत्येक जातीला ह्या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जातीचा व्यक्ती या ठिकाणी निवडून येणार आहे. काँग्रेससोबत वंचितसोबत आपली युती झाली होती, 8 दिवसात फारकत झाली. त्याचा परिणाम होणार नाही? अजिबात होणार नाही परिणाम, कारण दलित बांधव पूर्ण काँग्रेसच्या पाठीमागे आहेत. अजिबात परिणाम होणार नाही या गोष्टीचा. विकासाचं काय विजन असेल? विकास पुढं मुदखेड ज्या शहराला, ज्या ठिकाणी नगरपालिकेचा दर्जा असते, त्या शहराच्या ठिकाणी जे नागरिकांना ज्या सुखसोयी लागतात,
जसं की असा तर हा तर विकास म्हणजे रस्ते नाली हा तर होणारा विकास आहे, कुठलाही रुकणारा विकास नाही. पण या ठिकाणी विकासाच्या मुद्द्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुदखेड शहराला दळणवळणाचं साधनसुद्धा या भाजपच्या लोकांनी रस्ता वळवून इकडं मुदखेड शहरापासून रस्ते बाजूला नेले आणि मुदखेडचं दळणवळणसुद्धा रोखलेलं आहे. या मुद्द्यावर आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत. निश्चितच मुदखेडची जनता, मुदखेडचे मतदार काँग्रेसला कौल देणार आहेत आणि आमच्या 20च्या 20 जागा आणि नगराध्यक्षाची जागा ही 2000 मताच्या फरकानं मुदखेडची निवडून येणार आहे. याच्यात काहीच दुमत नाही, कारण प्रत्येक मतदार हा काँग्रेसचा बालेकिल्ल्यातला काँग्रेसचा मतदार आहे. काय कशी तयारी सुरू आहे नगर परिषद, आपण प्रतिनिधी आहात नगराध्यक्ष? येणाऱ्या 2 तारखेला जे मतदान होणार आहे ते 100% त्या दिवशी मतदान झाल्यानंतर तुम्हाला 3 तारखेला मुदखेडचा निकाल दिसेल. 20च्या 20 सीटा ह्या भाजपच्या येतील, नगराध्यक्षसुद्धा भाजपचा येईल. 21 सीटा पूर्ण चांगल्या बहुमतानं इथं निवडून येतील. काय कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर जात आहे? विकासाचे मुद्दे घेऊन जातो पूर्ण. जे मुदखेडचा 25 वर्षाचा आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जे विकास केला आहे ते आम्ही जनतेपुढे मांडत आहोत. मुदखेडची पूर्व परिस्थिती काय होती आणि साहेब जेव्हापासून इथं मंत्री आणि आमदार झाले तेव्हापासून मुदखेडची परिस्थिती काय हेच आम्ही लोकांसमोर घेऊन जातो. विकासावर आमची पूर्ण ही आहे. मुख्य लढत कुणासोबत असणार आहे, तुम्हाला आव्हान काय असणार आहे? मुख्य लढत म्हणजे असे परिस्थिती काँग्रेसची नाही बरोबर, त्यांचे उमेदवारसुद्धा काही लढण्याच्यासुद्धा याच्यात नव्हते आणि एम आय आणि काँग्रेस ही 2 असतील आमच्यासमोर. शहरातून एक वेगळा मेसेज जातो आहे की आपल्याकडे जे बाकीचे 20 उमेदवार आहेत त्या ज्या ठिकाणी मराठा कॅन्डिडेट किंवा ओपनच्या जागासाठी ओपनचे उमेदवार दिले असं पण आरोप होतो. एवढं मोठं पद हे ओपनला दिलेलं आहे, नगराध्यक्ष पद दिलेलं आहे. त्याच्यामुळं नंतर क्रॉप मेंबरसुद्धा आहेत, 2-3 होऊ शकतात, असा काही विषय नाही. एवढं मोठं नगराध्यक्ष पद दिलं ना, काँग्रेसने तर एक उमेदवार मराठाचा दिलं नाही ना, नगरसेवक दिलं ना अध्यक्ष दिलं. भाजपनं तर नगराध्यक्ष कॅन्डिडेट दिला ना ओपनचा. विकासासाठी काय मुद्दे असतील, म्हणजे काय विजन काय आहे, काय नगराध्यक्ष काय करणार? मुदखेड शहरातील ज्या मूलभूत सुविधा आहेत, गटार किंवा आमचे मुदखेडला एक शहराला लागून असलेलं एक तळ आहे, तिथं तळ्याचं शोभीकरण करायचं आहे. मुदखेडला एक चांगलं उद्यान करायचं आहे, स्विमिंग टँक करायचं आहे. असे बरेचसे छोटे मोठे कामं आहेत, पूर्ण राहिलेले अर्धवट कामं ते काय पूर्ण करायचे आहेत. मराठा समाजामध्ये कुठेतरी म्हणजे नाराजीच्या सुराची चर्चा आहे, ज्या ठिकाणी ओपन आरक्षित होतं तिथे हे विरोधकांनी पेरलेलं एक षडयंत्र आहे. सर्वात जास्त खुश असेल तर मराठा समाज आहे. कारण मराठा समाजाला 1900 मला वाटते 72-73 नंतर पहिली संधी आहे की मराठा समाजाचा कॅन्डिडेट हा आता नगराध्यक्षासाठी होणार आहे.